मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर होऊ दे, उद्धव ठाकरेंनी घातलं गाऱ्हाणं. विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढल्याने आयोजकांना भोवलं. मोर्चाच्या आयोजकांवरती मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल. प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याचा ठपका. कालच्या मोर्चानंतर आम्हाला अजितदादा आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षातून फोन. रोहित पवारांचं वक्तव्य. मतदार यादीमध्ये घोळ झाल्यामुळे भाजप आम्हाला अडचणीत आणेल असं नेत्यांनी म्हटल्याचा रोहित पवारांचा दावा. उद्धव ठाकरेंचा 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर धाराशिवसह मराठवाडा दौरा. सरकारने जाहीर केलेली मदत मिळाली की नाही याचा करणार उद्धव ठाकरे पंचनामा. निवडणुकांच्या संभाव्य तारखा वळसे पाटलांनी केल्या जाहीर. महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार. कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या वळसे पाटलांच्या सूचना. शिवसैनिकांना त्रास दिल्यास सहन करणार नाही. शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजे भोसलेंना इशारा. कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची ताकद दाखवू, देसाईंचा सज्जड इशारा. विखे पाटील बिंडोक माणूस लक्ष्मण हाके यांची राधाकृष्ण विखेंवरती जहरी टीका. तर विखे पाटलांचा आणि त्यांच्या घराचा आरक्षणाशी कुठलाही संबंध नाही, हाकेंचा हल्लाबोल. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार. मोहोळ आणि धनगेकर यांच्या वादानंतर अखेर बोर्डिंग सुरू होणार. पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्थानकाजवळ अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा संपन्न. नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर हे दाम्पत्य बनलं मानाचे वारकरी. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरती पावसाचं सावट. पावसामुळे सामन्याला विलंब.